सार्वजनिक जीवनामध्ये आपण जेव्हा जेव्हा व्यासपीठावर उभं राहतो तेव्हा आपण आज जे बोलणार आहोत त्याचे भविष्यामध्ये काय परिणाम होतील किंवा आपल्या आजच्या विधानाच्या भविष्यामध्ये काय अर्थ निघेल किंवा भविष्यामध्ये आपल्या एकूणच भाषेचा किंवा भाषेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा काय परिणाम होईल ही गोष्ट फार महत्त्वाची असते मित्रांनो राजकारणामध्ये. नाहीतर आपण आज एक बोलतो, उद्या घडतं एक, परवा घडतं तिसरंच, अशा अनेक गोष्टी घडतात. अशीच एक गडबड सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसते, खास करून मराठवाड्यामध्ये दिसते. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं आणि लाखोचा मराठा बांधव मनोज दादांच्या पाठीशी खंबीरपणानं उभे राहिला. दादांच्या प्रत्येक भाषणांमध्ये माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या किंवा सगळे सोयरे या विषयाची अंमलबजावणी जर सरकारने नाही केली तर मी सरकारला हात दाखवेन, हिसका दाखवेन, इंगा दाखवेन, पराभूत करीन, खुर्चीवरून खाली उतरवीन, अशी अनेक विधानं सातत्याने केलेली होती. आणि आता प्रत्यक्षात लोकसभा निवडणूक लागलेलीच आहे. काय घडणार मराठवाड्यामध्ये? दादांच्या या विधानाला मराठवाड्यातला मराठा समाज किती पाठिंबा देतोय आणि या विधानांची किती आठवण ठेवतोय या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. महाराष्ट्रामध्ये निवडणूक आता गरम होत चाललेली आहे. मराठवाड्यातल्या 8 पैकी जवळपास 6 मतदारसंघामध्ये सर्वच पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केलेले आहेत. 1-2 ठिकाणी राहिले ते आज उद्या 2 दिवसामध्ये फायनल होतील किंवा ते राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने आपली भूमिका, आपला उमेदवार जाहीर करतील. परंतु आता चर्चा ही सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये की मनोज जरांगे पाटलांनी ज्या ज्या गोष्टी बोलल्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सभांच्या माध्यमातून, रॅलीच्या माध्यमातून, त्या गोष्टी आता पणाला लागलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये किमान मराठवाड्यामध्ये तरी, मराठवाड्याच्या 8 जागेवर तर सकल मराठा समाजाच्या भूमिकेचा काही परिणाम होणार आहे का नाही होणार आहे, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. परिणाम जर नाही झाला किंवा सरकारच्या विरोधामध्ये या 8 जागेवर जर कौल पुढे आला नाही तर मनोज दादाच्या आंदोलनाचं भविष्यामध्ये काय होईल, मनोज दादांच्या मागणीचं भविष्यामध्ये काय होईल, किंवा ज्या पद्धतीनं परवाच त्यांनी एक घोषणा केली की विधानसभेमध्ये आपण निवडणुकीच्या मैदानात सुद्धा राहू, तर त्यावेळेला मनोज दादांच्या या भूमिकेचं काय महत्त्व राहील, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मनोज दादांचं नेतृत्व, त्यांची घोषणा, त्यांची भूमिका आता पणाला लागलेली आहे. परंतु जाहीर झाल्यानंतर मला स्वतःला असं दिसतंय की मराठवाड्यामधल्या 8ही मतदारसंघामध्ये मराठा कुठल्या एका बाजूनं झुकलाय किंवा एक संघटित होऊन कोणाच्या पाठीशी उभं राहिलाय असं काहीही दिसत नाही. मी अनेकदा अनेक भागांमध्ये या विषयावर बोललो सुद्धा आहे की राजकारण हा एक वेगळा भाग आहे, आंदोलन हा एक वेगळा भाग आहे. आंदोलनाचा परिणाम राजकारणावर होत नाही असं मी बोललो होतो आणि याची कल्पना भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे अशी विधानं सुद्धा मी 2-3 महिन्यापूर्वी केलेली होती. आणि मला असं दिसतंय आता की प्रत्येक ठिकाणी सकल मराठा समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी असणारे, दादांच्या आंदोलनामध्ये सहभागी असणारे हे सगळे मंडळी आता विविध राजकीय पक्षांच्या समोर त्यांचे झेंडे हातात घेऊन, त्यांचे कार्यक्रम हातात घेऊन, त्यांचं आयोजन हातामध्ये घेऊन काम करतायत. आणि त्यांनी काम करावं का करू नये हा खरं म्हणजे लोकशाहीमध्ये ज्याचा त्याचा तो हक्क आहे. निवडणूक ही एक अशी प्रक्रिया असते की त्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या राज्यघटनेनं स्वतःचं मत दिलेलं आहे, स्वतःची भूमिका घेण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे. परंतु आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो की मी असं करणार आहे, मी असं घडवणार आहे, महाराष्ट्रामध्ये माझी अशी ताकद आहे, माझा एवढा मजबूत रेटा आहे, अशा गोष्टी आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा त्या जर घडल्या नाहीत तर आपल्या विधानाला, आपल्या नेतृत्वाला, आपल्या संघटनाला, आपल्या भाषेला, आपल्या भाषणांना महत्त्व राहत नाही अशी परिस्थिती आहे. मग तो जालना मतदारसंघ घ्या, दादांचा स्वतःचा मतदारसंघ आहे, परभणी तो मिक्स मतदारसंघ आहे किंवा औरंगाबाद, हे त्यांच्या जवळच्या मतदारसंघामध्ये कुठेही असं दिसत नाही
की सकल मराठा समाज या सगळ्या प्रक्रियेपासून दूर आहे. सकल मराठा समाजाचे हे जे कार्यकर्ते दादांच्या आंदोलनामध्ये होते, हे कार्यकर्ते या सगळ्या भूमिकेपासून दूर आहेत आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी विरोध केला आपल्या आंदोलनाला किंवा मराठा समाजाच्या भूमिकेला त्यांना पाडा. आता कोणाला पाडायचं आहे, कोणाला ठेवायचं आहे, या विधानाला काही अर्थ आहे का? अशी एखादी लिस्ट तयार झाली आहे का की अमक्याला पाडायचं आणि तमक्याला पाडायचं नाही? हा सुद्धा एक चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं म्हणजे दादांचं आंदोलन हे सरकारच्या विरोधामध्ये होतं. राज्यात जे सरकार आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट, अजित पवार, राष्ट्रवादी, या तिघांचं जे सरकार आहे यांच्याच विरोधात हे सगळं आंदोलन होतं. आणि या सरकारमधली सगळीच मंडळी, मग एकनाथ शिंदे असतील, त्यांनी आपली भूमिका बदलली, सगळे सोयरे अंमलबजावणीला त्यांनी नकार दिला. देवेंद्र फडणवीसांनी तर स्पष्टपणे ओबीसीच्या बाजूनच आपलं मत मांडलं. एकदाही ते मराठा समाजाच्या बाजूने त्यांच्या मागणीच्या संदर्भामध्ये बोलले नाहीत किंवा अजित पवारांनी 2-4 ठिकाणी वेगवेगळी विधानं केली आणि तिथे त्यांनी कुठेही मनोज जरांगे पाटलाच्या भूमिकेचं समर्थन अथवा पाठिंबा त्यांनी दिला नाही. उलट बाकीची मंडळी म्हणजे विरोधी पक्षातली मंडळी, मग ते उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, काँग्रेसची मंडळी असेल, या मंडळीने, काँग्रेसच्या मंडळीमध्ये 1-2 ओबीसी नेते सोडले तर या मंडळीने दादांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. प्रश्न आज निर्माण होतो की दादांची भूमिका किमान मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी या महायुतीच्या विरोधात आहे का? आणि ती जर असेल तर त्याचे परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहेत का? आणि ते नाही दिसले तर दादांच्या भूमिकेचं, त्यांच्या आंदोलनाचं भविष्यामध्ये काय होणार आहे किंवा त्यांचं महत्त्व, राजकीय महत्त्व भविष्यामध्ये काही राहील का? किंवा आज जो जी एक प्रकारची ताकद दादांनी निर्माण केलेली आहे, ही ताकद भविष्यामध्ये आपल्याला दिसेल का? ही ताकद राहील का? असे अनेक प्रश्न या संदर्भामध्ये निर्माण झालेले आपण पाहतो आहोत. आणि म्हणून कारण नसताना, खरं म्हणजे कारण नसताना या सगळ्या गोष्टी आता मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि मनोज दादांचं नेतृत्व भविष्यामध्ये अडचणीत येऊ शकतं या लोकसभेच्या निवडणुकीमुळे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमुळे मनोज दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अगदी सर्वस्व पणाला लावून एकत्र आलेला मराठा बांधव निवडणुकीच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या एका शब्दासाठी एकत्र येईल असं सध्याची परिस्थिती मला स्वतःला वाटत नाही. आणि जेव्हा या मराठवाड्यातल्या 8 जागेचा निकाल उद्या येईल, आता काय येणार आहे हे काय आज ठरलेलं नाहीये, तर हा निकाल मनोज जरांगे पाटलांचं ताकद, त्यांची शक्ती, त्यांचं संघटन याची आन शान वाढवणारा आहे का मनोज जरांगे पाटलांचं जे अस्तित्व निर्माण झालंय या माध्यमातून, हे अस्तित्व संपवणारा किंवा त्याला छेद देणारा निकाल भविष्यात पुढे येणार आहे. या गोष्टी आपण सर्वजण पाहणार आहोत. आज मात्र भूमिका अशी आहे किंवा जे पाहायला मिळतंय मराठवाड्याच्या 8ही जागेवर जे पाहायला मिळतंय की मराठा समाज, सकल मराठा समाजाचे जे म्हणून प्रमुख कार्यकर्ते होते किंवा मराठा समाजाचे जे म्हणून तरुण होते, हे सगळे तरुण विविध पक्षाला, मी म्हणत नाही कुठल्या एका पक्षाला, विविध पक्षामध्ये पक्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन कामाला लागलेले आहेत. ते जर असे लागले तर जरांगे पाटलांच्या भूमिकेचं किंवा त्यांनी सरकारला वारंवार दिलेल्या इशाऱ्याचं काय होणार याचा विचार जरांगे पाटील स्वतःही करत नसावेत किंवा त्यांना भविष्यात त्यांच्या आंदोलनाचं, त्यांच्या नेतृत्वाचं काय होणार आहे याची कल्पना नसावी असं आज तरी दिसतंय. पाहूया मराठवाड्यातला, महाराष्ट्रातला म्हणत नाही आहे मी, कारण विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं वेगळं वातावरण आहे, त्यावर आपण वारंवार पुढे बोलू. पण मराठा आंदोलनाचा उद्याच्या लोकसभेवर फारसा परिणाम होईल असं मला वाटत नाही. किंवा मी याच्या अगोदरही बोललो होतो की तो होणार नाही. त्याचं कारण सांगितलं होतं की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संघटित झाला असला तरी तो राजकीय मुद्द्यावर संघटित होईल याची अजिबात खात्री नाही. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.